वाघ असतील, योगेश वाघ असतील, गणेश गणेश असतील, अनिल असतील, चांगले असे खेळाडू मात्र या ठिकाणी पूर्ण बेडसगावच्या नव वाड्यामधील या ठिकाणी मात्र एक टीम बनवून खेळणारे या ठिकाणी खेळाडू आपण पाहू शकाल. आणि सलामीला जाताना आपण तारुण्य अँड सबुरी 11 या संघाचा सलामी वीर पाहू शकाल. राहुल आणि जगदीश दादांचा जर विचार केला तर मुंबई रेल्वे पोलीस म्हणून त्यांच्या पूर्ण अंबरनाथ आणि कर्जत नव्हे तर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये भरपूर अशी ओळख, चांगली कामगिरी बजावत असताना आपण पाहू शकाल जगदीश दादांना महाराष्ट्र रेल्वे पोलीस. चला तर सामना चालू करायचा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये जर विचार केला आजच्या दिवसाला लाभले गेलेले पंच आपण पाहू शकाल. बाळू कडाळे मॅनप्रमा कासगाववाडी आणि त्यांच्या साथीला मात्र पंच पाहू शकाल आपण संजय वाघ या ठिकाणी चांगल्या पंच कामगिरी पाहताना आपण पाहू शकाल. स्ट्राईक वर मी मॅक्रोफोनवर आमंत्रित करतोय रुपेश खंडवी सरांना. मॅन प्रोमा डामसेवाडे एक चांगला बुलंद आवाज सकाळच्या क्षेत्रापासून तर मला या ठिकाणी त्यांनी थोडी संधी दिली. त्यांच्या मी या आयोजनाबद्दल माझ्याकडून मी पुन्हा एकदा त्यांचे आभार करतोय. थँक्यू वा खंडवी सर. या पुढील आपल्याला कंप्लीट करतील. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. धन्यवाद सुभाष. एक जबरदस्त समालोचन आपण मागच्या मॅच मध्ये ऐकला, त्यांचा आवाज त्यांना देऊ या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील हा 5वा सामना. यावेळी शॉर्टअप लेगचा चेंडू रोहित शर्मा स्टाईल मध्ये फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका फलंदाज जगदीशच्या बॅटमधून सलग दुसरा चौकार. आणि या चौकाराने टीम आपण पाहू शकाल तारुण्य सबुरी 11 संघाची टोटल धावफलकावरती आता 8 धावा. चांगली बॅटिंग केली जाते. आता फलंदाज आपण पाहतोय जगदीशच्या बॅटमधून एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय जगदीश. सलामीची जोडी आपण पाहतोय तारुण्य सबुरी 11 संघाची जगदीश आणि राहुल. ऑन स्ट्राईकला राहुल, स्ट्राईकला जगदीश. यावेळेस चांगला चेंडू आहे. गती परिवर्तन तुषारचा आणि हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पिवनचं षटक टाकत असताना आतापर्यंत 5 चेंडूची पैकी केले तुषारनं आणि धावफलकावरती अवघ्या 8 धावा खर्च केल्या. 2 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहिले तो फलंदाज. स्ट्राईक एंडवरती जगदीश. एक चांगला खेळाडू आहे जगदीश. नॉन स्ट्राईकला राहुल. सलामीची जोडी. शेवटचा चेंडू शॉर्टअप पूल करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅप मोठा आहे. धावांचा नाही तोटा. क्षेत्ररक्षक बनला दर्शक. त्याच्या डोक्यावरून या ओव्हरमधील 3रा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीम तारुण्य सबुरी 11 संघाची टोटल धावफलकावरती 12 धावा. गणेश वाघ आणि कार्तिक वाघ कृपया स्टेजवरती या.
गोलंदाजी मार्कवर सारांश 11 संघाचा गोलंदाज षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गणेश एक अष्टपैलू खेळाडू आहे. आज आपल्या संघ मालकाच्या संघासाठी खेळत असताना खेळाडू कोथिरीवाडी मॅन फ्रॉम कोथिरीवाडी संघाचा गोलंदाज आणि स्ट्रायकेला जगदीश आहे. स्ट्रायकेला जगदीश आहे मॅन फ्रॉम बेडीस गावचा खेळाडू. परंतु आजच्या दिवसामध्ये तारण्य सबुरी 11 संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय जगदीश. परंतु स्ट्रायकेला राहुल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी आता पाहायला मिळते. डॉट बॉल. बारा धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईकला राहुल आहे, नॉन स्ट्राईकला जगदीश आहे. बेडीस गावचा दोन्ही खेळाडू असतील. समोर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गणेश कोथिरीवाडी मॅन फ्रॉम कोथिरीवाडीचा खेळाडू. यावेळी चांगला फटका आहे. समोर ड्राईव्ह आहे. मिड ऑन ला क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चांगले क्षेत्ररक्षण. धोक्याची घंटा होती परंतु ती धोक्याची घंटा वाजता वाजता राहिले. जीवदान मिळतंय. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये फलंदाज. सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलने आपण पाहू शकाल टोटल धावफलकावरती शबुरी सारांश 11 संघाची शबुरी आणि तारण्य 11 संघाची टोटल 13 अंकावरती. स्ट्रायकेलला जगदीश यावेळेस स्लॉट मध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका बराच काळ हवेत. चेंडू खाली डाऊन दी बॉल पकडला जाईल. लॉंग ऑन मध्ये टिपला जाईल. संपवलाय जगदीशचा खेळ. पहिला धक्का तारुण्य सबुरी 11 संघाला. फलंदाज जगदीश बॅक टू डगआउट. ठोक डीजे. यशवंत यानंतर होणारा सामना असेल आजच्या दिवसातील 6वा सामना. स्वर्गीय रमेश भारती विरुद्ध टीम आपण पाहू शकाल दरवडा ब्रदर्स. दोन्ही संघाला विनंती असेल चालू सामन्याची मिड इनिंग संपेल त्यावेळेस दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. स्वर्गीय रमेश भारती 11 त्यांना फाईट करेल दरवडा ब्रदर्स. स्ट्रायकेला नौका फलंदाज यशवंत. यॉर्कर चेंडू जबरदस्त गोलंदाजी. पंच सांगतात हा एष्ट्या मिस करणारा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगलने धावफलकावरती 14 धावा. स्ट्राईक बनल्यात. स्ट्रायकेला आता सलामीचा खेळाडू राहुल आहे. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गणेश ओव्हर द विकेटने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुलर लेनचा चेंडू. समोर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पायाच्या सहाय्याने चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे आणि या चेंडूवर मिळतील तब्बल 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती टोटल आता 16 धावा. स्ट्रायकेलला पुन्हा एकदा राहुल. यावेळेस चांगला चेंडू आहे. स्लॉट मध्ये होता परंतु तिथे पंचांचा इशारा आलाय. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि तारुण्य शबुरी 11 संघाची टोटल फक्त अवघ्या 1 गडी बाद 16 धावा.
सांगतात भरपूर बाहेर आहे. वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव आहे. या अतिरिक्त धाबेने धावफलकावरती आता 17 धावा. गोलंदाजी मार्कवर अनिल आहे. आपण पाहतोय आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस स्लॉट मध्ये होता, समोर खेळलाय, फटका फसलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडलाय, झेल संपवलाय. यशवंतचा खेळ धक्का क्रमांक दुसरा. तारुण्य शबुरी 11 संघाला फलंदाज बाद. सर्वांनी जो वांगणी साईडला स्टेज आहे तिकडे जाऊन थांबायचं आहे अशी त्यांच्या संघ मालकाची विनंती आली आमच्यापर्यंत. ब्रदर्स 11 यावेळेस स्लॉट मध्ये होता, समोरच्या प्लॉट मध्ये फेकण्याचा प्रयत्न, परंतु तिथे लॉंग ऑन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. ब्रदर्स 11 संघाला विनंती आहे, समोर जो स्टेज आहे खेळाडू थांबण्यासाठी जो स्टेज केलाय तिथे आपण जायचं आहे. तिथे आपल्या संघ मालक आपल्याला सर्व खेळाडूंना विनंती करतोय, सर्वांनी तिथे जाऊन थांबायचं आहे. ब्रदर्स 11 यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता, हलक्या हाताने पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते गोलंदाजाची. अनिल आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. धावफलकावरती 19. पुढील चेंडू अनिलचा शॉर्टपिच चेंडू होता, बाउन्सर फेकला होता, परंतु पंच नक्कीच सांगतात 1 फॉर दी ओव्हर, म्हणजेच आता गोलंदाजाला ताकीद दिली जाते. आता एक बाउन्सर आपण फेकलाय अशी ताकीद दिली जाते गोलंदाजाला. नौका फलंदाज स्ट्राईक एंडवरती सनील आपण पाहतोय. 19 बनल्यात. 4 षटकाची मॅच आहे. चांगल्या धावा कराव्या लागतील तारुण्य आरुष 11 संघाला, सबुरी संघाला. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा देखणा स्ट्रोक, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, उचलफेक करेल तोपर्यंत अवघी सिंगल धाव कंप्लीट. आणि या सिंगलने तारुण्य सबुरी 11 संघाची टोटल 20 धावा, 2 गडी बाद 20. आणि आता स्ट्रायकेला सलामीचा फलंदाज पाहायला मिळतोय राहुल. 20 धावा बनल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते अनिलची. राईट आर्म ओव्हर द विकेट शेवटचा चेंडू. यावेळेस आता मात्र पंच आमच्याकडे वळतात. हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, एक्स्ट्राची धाव आहे आणि अतिरिक्त धाबेने धावफलकावरती आता तब्बल टोटल 21 धावा. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल. स्वर्गीय रमेश पारधी 11 त्यांना फाईट करेल दरवडा ब्रदर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सुरक्षित क्रीज मध्ये नॉन स्ट्राईकचा फलंदाज. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय आणि तारुण्य शेबुरी 11 संघाची टोटल 2 गडी बाद 21. गोलंदाजी मार्कवर आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सारांश 11 संघाकडून योगेश येतोय.
ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल चौथ्या नंबरचा फलंदाज सनील आणि नॉन स्ट्राईकला असेल सलामीचा फलंदाज राहुल. 21 धावा बनल्यास 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर योगेश आलाय. यावेळेस पायात टाकला होता, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल आक्षेप घेतलाय, आक्षेप झाला गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. चांगला चेंडू टाकलाय. पुढील चेंडू योगेशचा, स्ट्राईक केला सनील. 21 धावा बनल्यात, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल. स्वर्गीय रमेश पारधी 11 त्यांना फाईट करेल दरवडा ब्रदर्स. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा, तिथे टॉस संपन्न केला जाईल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, नो बॉल. नक्कीच गोलंदाज मात्र स्टेप आउट झालाय, त्याच्यामुळे हा नो बॉल आहे. धापलकावरती आता बनल्यात 22. येणारा चेंडू फ्री हिट असेल फलंदाज सनील साठी. चला स्पीडअप ठेवा. क्षेत्ररक्षण करणारे सारांश 11 संघाला विनंती आहे आपण जरा स्पीडअप मध्ये खेळायचं, आपल्याकडे वेळ कमी आहे, लक्ष असू द्या. पुलटा चेंडू खराब चेंडू होता, त्यावरती चांगला फटका आहे. काहू कॉर्नर मध्ये 2 क्षेत्ररक्षक होते, चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि या चेंडूवर मिळतील जिथे 2 धावा होत्या तिथे आपण पाहू शकाल तब्बल 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेने टीम आपण पाहतोय तारुण्य शबुरी 11 संघाची टोटल धापलकावरती 25 धावा. बेडीसगाव प्रीमियर लीग पर्व 5वं. दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. यावेळेस जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे, चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहू शकाल तारुण्य सबुरी 11 संघाची टोटल तब्बल 29 धावा. आता मात्र गेअर चेंज केलेत फलंदाज राहुलने, कारण समोर एक ओपनिंगचा फलंदाज आहे, त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. ती क्षमता मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना राहुल तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावा बनल्यात. गोलंदाजी मार्कर योगेश आलाय, अंतिम षटक आहे. 29 बनल्यात, 3 चेंडूचा खेळ बाकी. शॉर्टपिच चेंडू होता, त्यावरचा फटका जबरदस्त आहे, परंतु तिथे टायमिंग कमी होत आहे आणि शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षकाचा पाय टच झाला आणि चेंडू सीमा पार. 6 धावा.
करा. स्वर्गीय रमेश पारधी 11 त्यांना फाईट करेल दरवडा ब्रदर्स. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे दुर्बर बनला. आपण पाहतोय दर्शक चेंडू सीमा पार. 4 धावा, पहिला डाव संपलाय आणि तारुण्य शेबूर 11 संघाची टोटल 41 बनल्यात. आता येणारे 24 चेंडू आणि सारांश 11 संघाला 42 धावांचं टार्गेट. इलेव्हन त्यांना फाईट करेल दरवडा ब्रदर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. तिथे टॉस संपन्न केला जाईल. स्वर्गीय रमेश पारधी 11 त्यांना फाईट करेल दरवडा ब्रदर्स. स्वर्गीय रमेश पारधी संघाचा दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. धन्यवाद. चला टॉस संपन्न करायचा आहे. अशोक वाघ या या व्यक्तीच्या माध्यमातून टॉस संपन्न केला जातोय. स्वर्गीय रमेश पारधी 11 त्यांना फाईट करेल दरवडा ब्रदर्स. टॉस संपन्न होतोय. हेड आणि टेल असा कॉल आहे. हेड आणि टेल. स्वर्गीय रमेश पारधी या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच मध्ये दरोडा ब्रदर्स या संघाला 41 बनवल्यात टीम तारुण्य सबूर 11 संघाने आणि टार्गेट सेट केलंय सारांश 11 संघासमोर तब्बल 42 धावांचं. 24 चेंडू आणि 42 धावा. सलामीची जोडी आपण सारांश 11 संघाकडून योगेश आणि तुषार. ही स्पर्धा मात्र ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. लक्ष असू द्या कारण खेळाडू भरपूर येतात परंतु जी स्पर्धा मात्र कव्हर केली जाते ते टेक्निकल स्कोरर आमचे बाळा भस्मा आणि कॅमेरामन आपण पाहू शकाल देवा आवाटे त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल चांगला चेंडू आहे. आपण पाहतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवर सनील आहे. स्ट्रायकेलला तुषार आहे. नॉन स्ट्राईकला योगेश आहे. सलामीची जोडी सारांश 11 संघाची. पहिला चेंडू डॉट आलाय. त्यानंतर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट आणि धोक्याची घंटा. बिग विकेट डाऊन. तुषार बॅक टू डग आउट. पहिला धक्का सारांश 11 संघाला.
संघासाठी जबरदस्त गोलंदाजी आहे, परंतु शतरक्षकाने केलेली कमाल जबरदस्त शॉर्ट बॉल होता. हलक्या हाताने टॅप केलंय पॉइंट मध्ये, कमालीचं शतरक्षण आणि एक चोरटी धाव कंप्लीट. या चोरट्या धावेने सारांश 11 संघाचं खातं ओपन होत आहे. धावफलकावरती आता सिंगल धाव जोडली गेले. गोलंदाजी मार्कवर सनीलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. स्ट्रायकेला 1 डाऊनचा फलंदाज गणपत साठी हा पुढील चेंडू. यावेळेस कव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप आहे, जबरदस्त फिल्डिंग. जरी झेल ड्रॉप झालाय परंतु एफर्ट जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर सिंगल धाव आणि सिंगलने सारांश 11 संघाची टोटल धावफलकावरती 1 गडी बाद अवघ्या 2 धावा. आता स्ट्रायकेला सलामीचा खेळाडू योगेश पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला गणपत, गोलंदाजी मार्कवर सनील. आणि यानंतर होणारा सामना स्वर्गीय रमेश पारधी 11 त्यांना फाईट करेल दरोडा ब्रदर्स. स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि दरोडा ब्रदर्स संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. यावेळेस समोर जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं तेवढं कमी आहे सनीलचं. जबरदस्त कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी जर विचार केला तर तारुण्य शबुरी 11 संघाने एक सामना जिंकला आणि हा त्यांचा दुसरा सामना आहे. जर हा सामना जिंकला ना तर पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आणि चेंडू जातोय निर्धाव. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सारांश 11 संघाची टोटल अवघ्या 2 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि सारांश 11 संघाला 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर डावखुरा शैलीचा गोलंदाज राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने राजू येतोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल गणपत, नॉन स्ट्राईकला असेल योगेश. 2 धावा बनल्यात. आता 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू राजूचा. यावेळेस फ्लॅट मध्ये होता, समोरच्या फ्लॅट मध्ये जबरदस्त फटका, चेंडू एक टप्पा, सीमा पार, 4 धावा. गणपतने ती क्षमता या फलंदाजाकडे, परंतु आता समोर क्रिकेटमधील सर्वात चांगला गोलंदाज, डावखुरा शैलीचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने राजूचा पुढील चेंडू, दुसरा चेंडू. यावेळेस आता मात्र दिशा खराब आहे गोलंदाज राजूची. एक्स्ट्राची धाव आणि अतिरिक्त धाव्याने सारांश 11 संघाची टोटल धावफलकावरती 7 धावा. पुलटा चेंडू, चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. जोपर्यंत उचल फेक करेल तोपर्यंत अवघी आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलने सारांश 11 संघाची टोटल 1 गडी बाद अवघ्या 8 धावा. स्ट्रायकेला योगेश यावेळेस स्लॉट मध्ये जरूर होता, प्रहार केला होता योगेशने, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. हा डॉट बॉल आहे. धावफलक स्थिर आहे 8 अंकावरती. 8 धावा होत्या. आता या चेंडूवर सिंगल आले.
म्हणजे टोटल आता 9 धावा आणि स्ट्राईक एंडला 1 डाऊनचा फलंदाज गणपत यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात लेग एसटी च्या खूपच बाहेर चेंडू अतिरिक्त धाव आहे, एक्स्ट्राची धाव आहे आणि अतिरिक्त धावाने सारांश 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 10 धावा. डबल अंकामध्ये टोटल पाहायला मिळते. 10 धावा बनल्यात. अजून जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर राजू. फुलटॉस चेंडू कव्हर जायचा फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. फक्त अवघी सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलने सारांश 11 संघाची टोटल 1 गडी बाद 11 धावा. या ओव्हरमधील अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावा बनल्यात. स्ट्राईक एंडला योगेश आहे, नॉन स्ट्राईकला गणपत आहे. पूर्ण जबाबदारी या 2 खेळाडूवरती आहे. समोर लेफ्ट हँडर गोलंदाज आपण पाहतोय राजू. यॉर्कर चेंडू जबरदस्त गोलंदाजी. पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. लेग बिफोरचे अंतिम असेल. फक्त बिमरसाठी रिव्ह असेल. पायचीची विकेट पकडली गेले. जबरदस्त पाहायला मिळाला. विकेट मैदानाच्या बाहेर योगेश बाद होतोय आणि आता 4थ्या नंबरवरती हिराजी इंटर झालाय. नॉन स्ट्राईकला गणपत आहे. ऑन स्ट्राईकला नवीन पॅटर पाहायला मिळतोय हिराजी आणि धावफलकावरती अवघ्या 11 धावा आणि शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील राजूचा. यावेळेस चांगला फटका. समोर ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आणि फक्त अवघी सिंगल धाव. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 12 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि सारांश 11 संघाला जिंकण्यासाठी तब्बल 30 धावांची गरज. 12 चेंडू 30. सन्माननीय वैशाली लक्ष्मण वाघ या ताईंचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू राहुल येतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. स्ट्राईकला आपण पाहतोय हिराजी. 12 चेंडू 30 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटवर आला नाही. खाऊ कॉर्नर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलने सारांश 11 संघाची टोटल धावफलकावरती आता 13 धावा. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. यावेळेस गणपतने चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीसाठी प्रयत्न. तुतू मै मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज गणपत धावबादच्या स्वरूपात बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण निकेशला पाहतोय. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 28 ची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी राहुलची पाहायला मिळते. फुलटॉस श्रेष्ठ वाकवल्यात फलंदाज बाद. होतोय. आता येणारे 7 चेंडू 28 ची आवश्यकता आहे. काय जबरदस्त गोलंदाजी राहुलची पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 1 रनआउट प्लस 2 विकेट. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त कमबॅक करून दिलंय गोलंदाज राहुलने. तारुण्य सबुरी 11 संघासाठी जबरदस्त कमबॅक. स्ट्रायकेला नौका फलंदाज आपण पाहतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी षटक क्रमांक 3 मधील राहुलचा अंतिम चेंडू. समोर ड्राईव्ह आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव बनले. दुसरीसाठी प्रयत्न आणि तिथे खराब थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 16 आणि आता येणारे आपण पाहू शकाल 6 चेंडू 26 धावांची गरज. 6 चेंडू 26. गोलंदाजी मार्कवर शेवटचा अंतिम स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी रवी येतोय पंचांच्या डाव्या बाजूने. ओव्हर विकेटने 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता सारांश 11 संघाला. जर इथून सारांश 11 संघाला सामना झुकवायचा असेल ना तर पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू यावेळेस स्लॉट मध्ये उडवलाय. समोरच्या प्लॉट मध्ये झेल होता परंतु झेल ड्रॉप. चेंडू सीमा पार. लॉंग ऑनच्या बाहेर 4 धावा. आता 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. अजून सामना संपला नाहीये. काही घडू शकतंय. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव बनले. दुसरीसाठी प्रयत्न. जबरदस्त ट्राय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बा. धक्का क्रमांक धाबाच्या स्वरूपात ज्या फलंदाजाने चौकार मारला होता तो बाद होतोय. नवीन फलंदाज शरद. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. समालोचक सुभाष वाघ करून ऑफर आले. जर फलंदाज शरद 1 षटकार मारत असेल तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. सिंगल धाव कंप्लीट झाले आणि आता 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. म्हणजे आता पूर्णपणे सामना झुकलाय तारुण्य सबुरी 11 संघाच्या बाजूने. कारण 3 चेंडू मध्ये क्रिकेटमध्ये 20 धावा बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. 3 चेंडू 20 धावा. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. जबरदस्त चेंडू फेकला. इथे डॉट बॉल. आता 2 चेंडू
20 धावांची गरज आणि सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू 20 धावा पूर्णपणे सामना जिंकलाय तारुण्य. सबुर 11 संघाने इथे फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये स्वतः गोलंदाज आलाय. चला नेक्स्ट सामना. स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग साठी दरोडा ब्रदर्स संघाला प्रथम आमंत्रित केले. यावेळेस स्वीप केलाय, समोर फटका आहे लॉंग ऑफ मध्ये, तिथे पकडलाय झेल, संपवलाय जगदीशचा खेळ आणि इथे सामना फिनिश झालाय. शरदने हा चेंडू खेळला होता आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय आणि आपण पाहतोय हार्डलक टीम साराश 11 जिंकलेल्या तारुण्य सबुरी 11 संघाचं हार्दिक अभिनंदन.